इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी पूर्वा आपलं स्वागत करते. श्रोते हो, परीक्षा हा शब्द उच्चारला तरी आपल्याला थोडंसं दडपण येतं. खरं तर काय आहे एवढं या शब्दात? मला वाटतं परीक्षेच्या परिणामांना आपण घाबरत असावं. कारण अपयश कुणालाच आवडत नाही. प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं आणि ते शक्यही असतं. कसं ते जाणून घेऊया आजच्या आपल्या मुलाखतीतून. आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर अतुल ढगे. ढगे सर मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि आत्तापर्यंत माइंड केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरच्या कार्यशाळा त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत आणि त्याचा अनेकांनी लाभ घेतला आहे. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायला आवडेल की परीक्षेविषयीची मुलांच्या मनामध्ये भीती असते, तर ती असावी का नसावी? खूप चांगल्या प्रश्नापासून तुम्ही सुरुवात केलेली आहे. कारण बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं की ही भीती मला वाटते. म्हणजे प्रत्येकाचं हे पर्सनलाइज मत असतं की ही भीती मला वाटते. तर हे मुलांनी थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे की ही परीक्षेची भीती ही सर्वांच्याच मनात असते. म्हणजे आपण जसं ते ॲडव्हर्टाईजमध्ये ऐकलेलं आहे की डर सबको लगता है, आणि हे खरं आहे. कुठलीही गोष्ट असो, फक्त परीक्षाच नाही तर कुठलीही गोष्ट असो, भीती ही प्रत्येकालाच वाटत असते. फक्त एवढंच की जसं तुम्ही म्हटलात तर अपयशाची भीती ही सर्वांनाच असते आणि ते अपयशाची लेवल प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. जी टॉपर मुलं असतात त्यांना मेरिटमध्ये येईन की नाही किंवा फर्स्ट नंबर येईल की नाही, रँकमध्ये येईल की नाही, ही एखाद भीती दुसरा असू नंबर जरी शकते. कमी पडला तरी त्यांना येस, डेफिनेटली. तर ती भीती त्यांच्या मनात असू शकते. जी ॲव्हरेज मुलं असतात त्यांना ही भीती वाटू शकते की मला म्हणजे कुठेतरी ॲडमिशन घेण्याइतपत मला मार्क्स मिळतील की नाही, किंवा जिथे मला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे आहे तिथे ॲडमिशन घेण्याइतपत मला मार्क्स मिळतील की नाही. तर जी बॉर्डरवरची मुलं असतात तर त्यांना ही भीती असते की मी पास होऊ शकेन की नाही, किंबहुना मला म्हणजे माझ्या आईवडिलांना सॅटिस्फाय करण्याइतपत मला मार्क्स मिळतील की नाही, ही भीती त्यांच्या मनामध्ये असते. तर ही भीती सर्वांच्याच मनात असते. परीक्षेबद्दल भीती सर्वांच्याच मनात असते आणि इट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल. सगळ्यात पहिले मुलांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ही भीती वाटणं नॉर्मल आहे आणि जसं तुम्ही प्रश्न विचारलात की हे अपेक्षित पण आहे. कारण भीतीला आपण थोडंसं काळजी ह्या शब्दात आपण घेऊयात. तर कसं असतं की इथं जशी काळजी वाढत जाते, इयत्ता वाढेल तसं तसं त्या मुलांना थोडंसं मला वाटतं भान यायला लागतं आणि मग तिथे भीती सुरू होते. डेफिनेटली. तर ती एक गोष्ट आहे आणि ती भीती असणं का गरजेचं आहे, तर जर आपल्या मनात काळजी असेल तर आपण त्याचं व्यवस्थितपणे फोकस करू शकतो, विचार करू शकतो, प्लॅनिंग करू शकतो, एक टार्गेट मनामध्ये ठेवू शकतो आणि त्या हिशोबाने आपण प्रयत्न करायला लागतो. म्हणजे परफॉर्मन्स मिळण्यासाठी किंवा रिझल्ट मिळण्यासाठी परफॉर्मन्स अपेक्षित असतो आणि त्या परफॉर्मन्स वाढण्यासाठी प्रयत्न वाढणे गरजेचं असतं आणि ती भीती असेल, काळजी असेल तरच ती वाढते. हां, पण ही झाली सामान्यतः एखाद्या विषयाची किंवा पूर्ण अभ्यासाची. पण ही भीती मुलांच्या मनात असणं आणि पालकांच्या काळजीचं रूपांतर भीतीमध्ये होणं, याविषयी काय सांगाल? काळजीचं रूपांतर भीतीत ही दोघांशी रिलेटेड आहे. म्हणजे विद्यार्थ्यांशीही रिलेटेड आहे आणि पालकांच्याही रिलेटेड आहे. विद्यार्थ्यांना ज्यावेळेस काळजी वाटते त्यावेळी ती काळजी त्यांना परफॉर्मन्स द्यायला प्रयत्न करायला मदत करते. परंतु एका सर्टन लेवलच्या पुढे त्याचं रूपांतर भीतीत झालं की मग मात्र त्यांचा परफॉर्मन्स घसरायला जातो आणि ते प्रयत्न करतानाच त्यांना अडथळे येतात किंवा त्यांच्या परफॉर्मन्सवरती त्याचा परिणाम होतो. तसंच पालकांच्याही बाबतीत आहे की पालकांनी काळजी घेणं अपेक्षित आहे, मुलांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे, मुलांचे प्रयत्न वाढवणं अपेक्षित आहे. पण ज्यावेळेस तर काळजीचं रूपांतर भीतीत होतं मग तिथे मात्र त्याचा कुठेतरी मुलांवरती परिणाम होतो. सतत मुलांना जाऊन टोकणं, तू टाईमपास का करतोय, किंवा सतत जाऊन चेक करणं किंवा प्रत्येक गोष्टीतून, छोट्या छोट्या गोष्टीतून त्या मुलांना दाखवून देणं की तुझी परीक्षा जवळ आले, तर याचा कुठेतरी निगेटिव्ह परिणाम त्यावरती होऊ शकतो. म्हणजे काळजी अपेक्षित आहे परंतु त्याची लेवल ठरवणं गरजेचं आहे आणि त्याचं रूपांतर भीतीत नको व्हायला हे मुलांनीही लक्षात घेणं गरजेचं आहे, त्यासोबत त्यांच्या पालकांनीही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जेवणात जसं मिठाचं स्थान असतं की जेवढं आवश्यक आहे तेवढं ते हवंच, पण ते जर जास्त झालं तर सगळ्या जेवणाचा विचका होऊन जाईल. डेफिनेटली. खूप चांगली उपमा तुम्ही याला दिलेली आहे. यानंतर मला यायचं आहे की मुलांच्या आहाराकडे. मुलांचा आहार कसा असावा? म्हणजे साधारणतः बालवाडीपासून एक 5वी पर्यंतची मुलं असतात, 10 वर्षापर्यंतची, त्यांचा आहार कसा असावा आणि त्याविषयी पालकांनी काय काळजी घ्यायला हवी?
डेफिनेटली हा खूप चांगला प्रश्न तुम्ही घेतलेला आहे की वर्षभरही आणि परीक्षेच्या दरम्यानही, म्हणजे मुळात परीक्षेच्या दरम्यान तर ह्याची खूपच काळजी घेणं गरजेचं आहे, कारण आहारामध्ये थोडासाही बदल झाला किंवा बाहेरचं काही खाण्यात आलं किंवा चुकीचं काहीतरी इन्फेक्शन त्याच्यातून झालं तर आपण केलेल्या वर्षभर केलेल्या मेहनतीवर त्याचं पाणी पडणार आहे. तर त्याच्यामुळे आहाराकडे लक्ष देणं, झोपेकडे लक्ष देणं आणि एक थोडासा व्यायाम किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाची बाब आहे. वर्षभर तर ते करायलाच पाहिजे, वर्षभर पाळायलाच पाहिजे, पण परीक्षेच्या दरम्यान याच्याकडे मुख्यतः खूप लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आहारामध्ये जर चुकीचं काही खाल्लं गेलं तर आजारी पडू शकतो आणि त्या दरम्यान जर आजारी पडलो तर आपला परफॉर्मन्स आणि एकंदरीत रिझल्टवरती त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे घरचं खाणं आणि व्यवस्थित खाणं, वेळेवर खाणं, बऱ्याच वेळी याच्या विरुद्धही होतं की बऱ्याच वेळी मुलं याच्याकडे दुर्लक्ष करतात. मला अभ्यास करायचा आहे तर मग मी आधी माझं पूर्ण करतो आणि मग जेवतो. तर हे असं नको व्हायला. वेळेवर जेवणं, व्यवस्थित जेवणं आणि संतुलित आहार घेणं ह्याच्या मागचं हे रहस्य आहे, जे नॉर्मली सर्व लाईफसाठी ॲप्लिकेबल राहतं. तर एवढी जर काळजी घेतली आणि सगळ्यात दुसरी जी गोष्ट मी म्हटलं की झोप, तर झोपेच्याही बाबतीत हे होतं की उद्या माझी परीक्षा आहे तर मी आज मला पूर्ण कव्हर करायचं आहे, रिवाईज पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून मुलं 4 तासावरती येतात, 4 तासाची झोप घेतात. तर हे थोडंसं धोकादायक ठरू शकतं. दुसऱ्या दिवशी तुमचा ब्रेन हँग होऊ शकतो झोप व्यवस्थित नाही झाली तर, आणि मग तुम्हाला परीक्षेत, म्हणजे एवढं वर्षभर केलेलं तुम्हाला परीक्षेत लिहिताच नाही आलं किंवा त्याच्यावरती जर परिणाम झाला तर तुमचे पूर्ण प्रयत्न म्हणजे निष्फळ वाया होणार जाऊ आहेत, शकतात. वाया जाणार आहेत. या अनुषंगाने मला असं विचारायचं होतं की काही मुलांना रात्रीचा अभ्यास करायला खूप छान वाटतं, त्यांना झोप येत नाही, तर त्याच्या उलट काही मुलांना सकाळी उठून अभ्यास करायला छान वाटतं. डेफिनेटली आपण एक जी म्हण ऐकतो की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तर हे या बाबतीत ही ठीक आहे. हे करणं ॲक्च्युली तसं गैर नाही आहे. बेटर ऑप्शन कुठलं म्हटलं तर आपण समजू शकतो की सकाळी उठणं, शांतता असते आणि त्या हिशोबाने हे करता येऊ शकतं. पण काही मुलांची सवयच अशी असते किंवा त्यांचं बायोलॉजिकल क्लॉकच असं सेट असतं की त्यांना रात्री अभ्यास केलेलं जास्त जास्त लक्षात चांगलं राहतं लक्षात किंवा ते राहतं. जास्त चांगल्या प्रकारे फोकस करू शकतात. इथे फक्त एकच लक्ष घ्यायला हवं की आपल्या परीक्षेचं टाईम आपल्याला माहीत असतो की साधारणतः सकाळी 10 ते 1 आपला पेपर आहे किंवा दुपारी 2 ते 5 आपला पेपर आहे. तर त्या वेळेमध्ये आपण झोपत नाही ना, हे खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी असा असेल की तो रात्रभर अभ्यास करतोय परंतु एक 6 तासाची किंवा 5 तासाची मिनिमम झोप त्याची जी रुटीन आहे त्या हिशोबाने ते पूर्ण करतोय आणि त्याच्यानंतर मग तो परीक्षेच्या ॲटलिस्ट 1 तास अगोदर त्याच्या किंवा 2 तास अगोदर उठतोय आणि मग परत सगळं आवरून तो एक्झामला व्यवस्थित जातो. पण जर असं असेल की तो रात्रभर अभ्यास करतोय आणि सकाळी 6ला उठून मग दुपारी 1पर्यंत झोपतोय, तर इथे ही सवय त्याची धोकादायक ठरणार आहे. कारण एक्झामच्या वेळी त्याच्या ब्रेनला फंक्शनल राहणं गरजेचं आहे. तुम्ही वर्षभर किंवा त्या शेवटच्या 1 महिन्यामध्ये जर ब्रेनला सवय लावताय की ह्या वेळेमध्ये तुला झोपायचं आहे, तर त्याचं बायोलॉजिकल क्लॉक तसं सेट राहणार आहे, तसं सेट होणार आहे. आणि मग मात्र ऐनवेळी तुम्ही जर त्याला म्हणजे ब्रेनला फंक्शन करायला लावताय तर मग मात्र ब्रेन प्रॉपरली फंक्शन करू शकणार नाही. त्यावेळी फक्त एवढी काळजी घेणं अपेक्षित आहे की ज्यावेळी आपल्या ब्रेनला फोकस करणं, जागं राहणं अपेक्षित आहे त्यावेळेत झोपायला नको, त्यावेळी ब्रेनला आपण फंक्शनलच ठेवायला हवं. आणि पाणी पिणं, म्हणजे हल्ली मुलं पाणी पित नाहीत, तहान लागल्याशिवाय पाणी प्यायलं जात नाही, तर शरीराला आवश्यक असलेली गोष्ट आहे की पाणी पिणं. तर परीक्षेच्या दिवसांमध्ये सुद्धा किंवा इतर वेळेला सुद्धा वर्षभर शाळेत नेलेली पाण्याची बाटली असते तेवढीच संपवतात किंवा त्यातलं सुद्धा पाणी घरी आणलं जातं. तर मुलांच्या बाबतीमध्ये काय सांगाल की मुलांनी पाणी किती प्यायलं पाहिजे साधारण? डेफिनेटली हे फक्त मुलांच्याच नाही सगळ्यांच्याच बाबतीत ट्रू आहे, कारण सगळ्यांचं ब्रेन जे आहे ते न्यूरॉन्सने बनलेलं आहे आणि न्यूरॉन्ससाठी हायड्रेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पाणी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर पाणी कमी झालं तर चिडचिड होऊ शकते, डोकं दुखू शकतं, कॉन्सन्ट्रेट करायला प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामुळे स्मरणशक्तीसाठीही त्याचा खूप फायदा होतो. तर हे पाणी पिणं गरजेचं आहे. साधारणतः दिवसभरात 4 ते 5 लिटर पाणी जाणं अपेक्षित आहे. 4 ते 5 लिटर पूर्ण दिवसामध्ये. तर ही थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांनी सर्वसाधारण सवय की अभ्यास करायला बसताना एक पाण्याची बॉटल आपण ठेवणं आणि मध्ये मध्ये 10-15 मिनिटातून एक 2-4 घोट पाणी पिणं किंवा मध्ये मध्ये अर्ध्या तासाने एक ब्रेक ज्यावेळी आपण घेऊ अर्ध्या तासाने 40 मिनिटांनी त्यावेळी थोडंसं पाणी पिणं, 1 ग्लास पाणी पिणं हे चांगलं आहे. किंवा एखाद्याला नुसतं पाणी प्यायलं जात नसेल तर मग ते सरबताच्या रूपात घेतलं चालतं का? डेफिनेटली फक्त ते सामान्य तापमानातलं असलं पाहिजे, फ्रीजमध्ये ठेवलेलं शक्यतो घेऊनच.
दुसरं एक गोष्ट अशी मला विचारायची आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी मैदानावरचे खेळ खूप प्रमाणात खेळले जायचे, की शाळेतून आल्यानंतर घरात दप्तर टाकलं की मुलं बाहेर खेळायला जायची. आता ते प्रमाण बदललंय पूर्णतः. मुलं शाळेतून आल्यानंतर सुद्धा म्हणजे युनिफॉर्म सुद्धा बदलत नाहीत, तर पहिला त्यांना मोबाईल लागतो हातामध्ये. तर याविषयी थोडंसं काय सांगाल? डेफिनेटली हा खूप मोठा आणि जेन्युइन इश्यू आहे किंवा धोकादायक कळीचा इश्यू मुद्दा. आहे, कळीचा मुद्दा आहे सध्या. आणि बऱ्याचशा पालकांना ही समस्या भेडसावते आणि त्याचा परिणाम मुलांवरती होतोय. म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झालं ना, तर लहान मूल जेवत नसेल तरी सुद्धा त्याच्या हातामध्ये फोन दिला जातो आणि मग ते काहीतरी फोनवरती कार्टून बघतंय किंवा काहीतरी बघतंय आणि मग जेवतंय. डेफिनेटली ही सवय आपण पालक मुलांना लावतोय हे खूप मोठी लक्षात घेण्याची गोष्ट आहे. एकतर पालकांचं अनुकरण मुलं करत असतात, कारण पालक हे त्यांच्यासाठी मॉडेल असतात, त्यांचं बघूनच ते शिकत असतात. तर पालकांनी कुठेतरी हे रिस्ट्रिक्ट करणं गरजेचं आहे, की मी ज्यावेळी ऑफिसमध्ये आहे, कामावरती आहे, त्यावेळी मी त्याचा वापर जेवढ्या गरजेप्रमाणे आहे तेवढा करेन. घरी आल्यानंतर मग मात्र मी हे सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप हे मी स्वतः बघणार नाही किंवा यूट्यूबवरती मी स्वतः सर्फिंग करणार नाही. हे स्वतः ठरवणं गरजेचं आहे. तुम्ही ते करताय आणि मुलांना करू नका सांगताय, हे सगळ्यात मोठी म्हणजे चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे स्वतःवरती आधी कंट्रोल ठेवणं ही पहिली गोष्ट आहे. दुसरं, बऱ्याच वेळी पालकांना जर काही काम करायचं असेल, काय बोलायचं असेल आणि मुलं जर डिस्टर्ब करत असतील, तर त्यावेळी तू शांत बस, हे मोबाईल घे पण शांत बस, अशा पद्धतीने त्यांना हे केलं जातं. त्यांना शिकवलं जातं की तू असा वागण्यापेक्षा तू मोबाईल वापर. आणि ते मूल मग प्रत्येक वेळी मग ज्यावेळी आपल्याला मोबाईल पाहिजे असेल त्यावेळी अशा गोष्टी करू शकतो, तुम्हाला डिस्टर्ब करू शकतं. तर हे थोडंसं अवॉइड करायला हवं, की त्यांना म्हणजे अशा गोष्टीसाठी मोबाईल देणं चुकीचं आहे. त्यांना शांत बसायला सांगणं किंवा दुसरं काहीतरी करायला सांगणं हा पर्याय आहे. मोबाईल त्या गोष्टींसाठी देऊ नका. सर, मला या ठिकाणी आणखीन एक मुद्दा विचारायचा आहे, की काही मुलं ना खूप अभ्यास करतात, पण काही वेळेला असं होतं की परीक्षेला गेल्यानंतर पेपर वाचून झाला की काही प्रश्न त्यांना असे वाटतात की याचं उत्तर आपल्याला येणारच नाही आणि मग जे येतंय तेही विसरायला होतं. तर यावेळेला विद्यार्थ्यांनी आपलं कसं काय संतुलन ठेवलं पाहिजे? डेफिनेटली हे खूप म्हणजे जवळपास 30-40% मुलांना हा प्रॉब्लेम जाणवतो. आणि ॲक्च्युली त्याच्यासाठी मुलांनी सर्वप्रथम हे लक्षात घेणं गरजेचं आहे की पेपर अशाच पद्धतीने सेट केलेला असतो. 40-50% जे प्रश्न विचारले जातात ते सर्वसाधारण सगळ्यांना यावेत आणि सगळेजण पास व्हावे ह्या दृष्टीने, ते म्हणजे ज्यांनी अभ्यास केलेला असेल ॲव्हरेज ते सगळे पास होतील अशा पद्धतीने 40 ते 50% प्रश्न विचारले गेलेले असतात. पुढचे जे 30% ते 40% प्रश्न असतात ते अशा पद्धतीने विचारले गेलेले असतात की थोडंसं त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करावा लागतो, स्वतःचं नॉलेज अप्लाय करावं लागतं आणि थोडेसे ते हार्ड लेवलचे असतात. तर 10% प्रश्न असेच असतात की जे फक्त टॉपर लोकांसाठी असतात, की तुम्ही फक्त त्यांना डिफरेन्शिएट करायचं की फर्स्ट कोण आहे, सेकंड कोण आहे, किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलांना इतर मुलांपासून सेपरेट करण्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, जे प्युअरली ॲनालिटिकल असू शकतात किंवा थोडंसं ॲप्लिकेशन बेस्ड असू शकतात. सो इथे आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण कशा पद्धतीने वर्षभरात अभ्यास केलेला आहे. आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की आपलं टार्गेट काय होतं. आपलं टार्गेट 40% होतं, 70% होतं की टॉपर म्हणजे 90च्या पुढे होतं. तर आपल्या अभ्यासाप्रमाणे सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ह्या पहिल्या 40%वरती फोकस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे पुढचे जे 30% 40%चे प्रश्न आहेत जे थोडेसे हार्ड असतात त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आणि राहिलेले प्रश्न जे आहे ते 10% अवघडच असतात, त्याला आपल्याला थोडंसं हे करावं लागतं. तर त्या विषयाबद्दल मी जास्त विचार करणार नाही. आधी जे मला येतं आहे ते मी लिहून घेईन आणि राहिलेलं 10% जे आहे ते मी सगळ्यात शेवटी सोडवेन. मला ज्यावेळी वेळ पुरेल, वेळ भेटेल त्यावेळी मी तो सोडवायचा प्रयत्न करेन. आणि मग जरी तो राहिला तरी माझ्या मेन मार्क्सवरती त्याचा परिणाम नाही होणार आहे, तो माझा ॲडव्हान्टेज असणार आहे. आणि मग तिथेही मी शांत पद्धतीने ठेवून मी त्याच्यावरती विचार करून जसं जमेल तसं लिहायचा प्रयत्न करेन. एक सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की एक लक्षात घेणं गरजेचं आहे की पिच सगळ्यांसाठी सारखं असतं. मग तो बॅटिंग करणारा संघाला पुढे बॉलिंग करायचीच आहे, तसं तुमच्यासोबत बाकीची सगळी जी मुलं प्रश्न देतात त्या सगळ्यांना प्रश्नपत्रिका एकच आहे. असं नाही की तुम्हाला एक प्रश्नपत्रिका दिली आणि दुसऱ्याला दुसरी सोपी प्रश्नपत्रिका दिली. तर हा प्रश्न अवघड आहे तो सगळ्यांसाठीच अवघड असू शकतो. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जेवढं मला येतं आहे तेवढं मी लिहायचा प्रयत्न करेन. जे येत नाही ते झाल्यानंतर मी जसं जमेल, जेवढं जमेल, मी जेवढा अभ्यास केला त्याच्या बेसिसवरती मला काही सुचलं तर ते मी लिहायचा प्रयत्न करेन. नाहीतर मग आपण त्याच्यावरती फोकस ठेवला तर डेफिनेटली तुम्ही जसं म्हणताय तसं ह्या जे येतं ते पण विसरून जायची शक्यता होते. अशा वेळी मी मुलांना एक मंत्र सांगतो की बऱ्याच वेळी काय होतं की तिथून ब्लँकच होतात मुला, तो प्रश्न वाचलं की ब्लँक व्हायला होतं. तर एक साधारणतः त्याच्यासाठी साय ब्रिदिंग
एक टेक्निक येते हं. किंवा 4-7-8 अशी एक टेक्निक येते बरं. जी मुलांनी करणं अपेक्षित आहे. आता ते असं नाही की फक्त परीक्षेत करावं, हं. त्याची वर्षभर थोडक्यात प्रॅक्टिस सकाळी 5 वेळा संध्याकाळी 5 वेळा जर केली तर मुलाला त्याचा जास्त फायदा होतो. हं. याच्यामध्ये 4 सेकंद इनहेल करणं, 7 सेकंद विथहोल्ड करणं, श्वास रोखून श्वास ठेवायचा. रोखून ठेवणं आणि पुढच्या 8 सेकंदात ते स्लोली एक्सेल करणं किंवा श्वास सोडून देणं. हं. तर ही टेक्निक जी आहे ती त्यावेळी केली तर आपल्या ब्रेनला ऑक्सिजनचा सप्लाय वाढतो आणि ब्रेन परत आपलं ॲक्टिवेट व्हायला लागतं आणि हे सायंटिफिकली प्रूव्ड गोष्ट आहे. हं. तर ह्या गोष्टींचा वापर आपण त्यावेळी ब्लँक झालंच परीक्षेत तर चांगल्या पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो. फक्त मी जसं म्हटलं की एकदम परीक्षेत तुम्ही करायला गेलात, पिचवरती पहिल्यांदाच खेळताय आणि पहिल्यांदाच बॅट हातात धरले तर तुम्हाला नाही अपेक्षित उपयोग होणार. असलेला परिणाम मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला नेटमध्ये प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. हं. वर्षभर सकाळी 5 वेळा आणि संध्याकाळी 5 वेळा जेव्हा केव्हा वेळ भेटेल कुठेही हे करू शकता, कुठल्याही कंडिशनमध्ये करू शकता. मुळात ह्याच्यामध्ये हेच आहे की तुमच्या ब्रेनमध्ये ऑक्सिजनचा सप्लाय वाढतो आणि कार्बन डायऑक्साईड आउट होतो आणि त्याच्यामुळे ब्रेन चांगल्या पद्धतीने फंक्शनल होतं. हं. यालाच जोडून मला असं एक विचारायचं आहे की आजच्या पेपरमधला एखादा प्रश्न मला आला नाही तर त्याचा विचार आज सोडून देऊन उद्याच्या पेपरसाठी आपण तयारी करणं जास्त महत्त्वाचं आहे का? आजच्या पेपरमध्येच आपण जर विचार करत राहिलो तर त्याचा उद्याच्या पेपरवरही परिणाम होऊ शकतो. डेफिनेटली मुलं ही बऱ्याच वेळी चूक करतात की पेपरवरून आलं की मग माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, मग ह्याच्यावरती बऱ्याच वेळी चर्चा होते आणि त्याच्यातून काय होतं की मग फ्रस्ट्रेशन यायला लागतं आणि मग ज्यावेळी दुसऱ्या पेपरचा मुलं अभ्यास करायला बसतात त्यावेळी बॅक ऑफ द माइंड हे सगळं टेन्शन चालू राहतं. तर आता मुलांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जे झाले ते माझ्या आता हातात नाही आहे, त्याच्याबद्दल मी काही करू शकत नाही. जरी समजा एखादा प्रश्न माझा राहिला असेल, माझे मार्क्स या आजच्या पेपरमध्ये कमी झाले असतील, तो कव्हर करण्याचा प्रयत्न मला उद्या करणं अपेक्षित आहे की उद्याच्या पेपरवरती फोकस केलं तर आजचे एखादा दुसरा मार्क जर माझा चुकला असेल, प्रश्न चुकला असेल तर मी ते उद्या कव्हर करू शकतो. पण हेही खराब झाले आणि मग त्याच्यामुळे उद्याचंही पेपरवरती त्याचा परिणाम व्हायला नको हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर कालचं झाले ते झाले, आता मला उद्याच्या पेपरवरती फोकस करायचा आहे, तो किती चांगल्या पद्धतीने सोडवेन हे मी बघायचा प्रयत्न करेन, अजून चांगलं त्याच्यामध्ये काय करता येईल काय ह्याचा मी प्रयत्न करेन. ही मेंटॅलिटी मुलांनी ठेवणं अपेक्षित आहे. पाठांतर याविषयी सुद्धा मला तुम्हाला विचारायचं आहे की मुलांनी पाठांतर कसं करावं? पाठांतर ही गोष्ट काही ठिकाणी गरजेचीही असते. फॉर एक्झाम्पल मॅथ्सचे फॉर्म्युले पाठ करणं हे समजून घेण्यासोबत पाठांतरही याच्यामध्ये येतं किंवा काही टेक्निकल गोष्टी असतात, काही फॅक्च्युअल गोष्टी असतात. आता इतिहासामध्ये सणवार लक्षात ठेवणं हे समजून घेण्याची गोष्टी तर आहेच, पण त्याच्यासोबत पाठांतराची ही गोष्ट येते. किंवा भूगोलमध्ये याची लांबी किती, त्याचं क्षेत्रफळ किती किंवा ह्या राज्याचं मध्ये क्षेत्रफळ किती, ह्या गोष्टी फॅक्च्युअल आहेत, त्या पाठांतर कराव्याच लागतील. पण हा भाग फक्त 20-30% असतो. त्याच्या अगोदर आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे. तर हे समजून घेऊन केलेला अभ्यास आणि पाठांतर करून गेलेला घोकमपट्टी आपण ज्याला म्हणतो, तर याच्यामध्ये खूप फरक असतो. सगळ्यात पहिले समजून घेणं गरजेचं आहे आणि काही ठिकाणी मग घोकमपट्टी किंवा पाठांतर आपण ज्याला म्हणतो त्याचीही गरज पडते. कारण लाँग टर्म मेमरी तयार होणं म्हणजे मेंदूची जर आपण लक्षात ठेवण्याची जर आपण पद्धत बघितली तर सगळ्यात पहिलं अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन, की त्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन देऊन ते ऐकणं, मेंदूमध्ये रजिस्टर होणं ही पहिली प्रोसेस असते. त्याचं शॉर्ट टर्ममधून लाँग टर्म मेमरीमध्ये कन्वर्ट होणं ही दुसरी प्रोसेस असते, जे 2 मार्गाने होऊ शकतं. एक म्हणजे इलॅबोरेटिव्ह रिहर्सल. इलॅबोरेटिव्ह रिहर्सल म्हणजे समजून घेऊन त्याला रिहर्स करणं किंवा 2 वेळा किंवा 3 वेळा वाचणं. तर दुसरं जे आहे ते म्हणजे रिपिटेटिव्ह रिहर्सल. रिपिटेटिव्ह रिहर्सल म्हणजे पाठांतर किंवा घोकमपट्टी म्हणजे सारखं सारखं वाचणं. इलॅबोरेटिव्ह रिहर्सल केली, समजून घेऊन हे केलं तर आपण जास्त काळासाठी लक्षात ठेवू शकतो, जास्तीत जास्त गोष्टी लक्षात ठेवू शकतो आणि इन केस रिव्हिजन नाही जरी झाली तरी ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहू शकतं किंवा थोडंफार तरी आठवू शकतं. आणि रिव्हिजन झाली तर जास्त गोष्टी आपण रिप्रोड्यूस करू शकतो, एक्झाममध्ये लिहू शकतो. तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे तर ती रिकॉल करण्यासाठी सुद्धा तुमचा मेंदू त्या एन्व्हायरमेंटमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे पहिली प्रोसेस आहे अटेन्शन किंवा रजिस्ट्रेशन, दुसरी प्रोसेस आहे शॉर्ट टर्म टू लाँग टर्म ज्याच्यामध्ये ह्या 2 पद्धती असतात, आणि तिसरी प्रोसेस आहे रिकॉल म्हणजे जे तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये आहे ते बाहेर आला तर त्याचा फायदा आहे. तुम्ही परीक्षेत लिहू शकलात तर ते तुम्ही जे काही वर्षभर केले त्याचा फायदा आहे. तर त्याचीही सवय मेंदूला असणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळी विद्यार्थी काय करतात की अभ्यास करताना मागे काहीतरी गाणी चालू ठेवतात, टी व्ही चालू ठेवतात, वॉकमन लावतात किंवा हेडफोन लावतात आणि गाणी ऐकत ऐकत अभ्यास करतात. हे का धोकादायक ठरतं
कारण तुमच्या मेंदूला हे रिकॉल करायचं आहे, परत रिप्रोड्यूस करायचं आहे, तर त्यावेळी सुद्धा तुमच्या ब्रेनचं एन्व्हायरमेंट तसं असणं गरजेचं आहे. तुम्ही एक्झाममध्ये हेडफोन लावून गाणी ऐकत ऐकत तुम्ही लिहू शकणार नाहीत, किंवा बऱ्याच वेळी सराव परीक्षा ज्यावेळेस मुलं देतात शाळेमध्ये त्यावेळी डेफिनेटली त्याचा फायदा होतो. पण बऱ्याच वेळी अशी मुलं हे पेपर घरी सोडवतात आणि त्यावेळी हीच पद्धत अवलंबतात. तर त्यामुळे हे एन्व्हायरमेंटमध्ये जो फरक होणार आहे तो ब्रेन डिटेक्ट करतो आणि त्या पद्धतीने मग त्याला रिप्रोड्यूस करणं हे थोडंसं अवघड होतं. तर ही जर प्रोसेस समजून घेतली मुलांनी तर त्यांना अभ्यास करायला सोपं जाईल आणि त्याच्यासोबत ते परीक्षेमध्ये लिहायलाही त्यांना सोपं जाऊ शकतं. म्हणजे परीक्षेच्या वेळेला जसं वातावरण असेल तशा वातावरणामध्ये अभ्यास करणं हे जास्त गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला तिथे लिहिता येईल चांगल्या पद्धतीने. डेफिनेटली. सर, मला एक सांगा की एखाद्या मुलाने वर्षभर नीट वेळापत्रक आखून अभ्यास केलेला आहे, पण तरीसुद्धा परीक्षा जवळ आल्यानंतर एखादा महिना शिल्लक राहिला असेल, तर त्यावेळेला त्याने काय काय काळजी घेतली पाहिजे? इथे मी जसं म्हटलं की टार्गेट आपलं काय होतं हे समजून आता आपल्याला पावलं उचलणं गरजेचं राहतं. जर महत्त्वाच्या सर्व गोष्टी जे पहिले आपण 40 ते 50% म्हटलो प्रश्न की जे सर्वसाधारण असतात, महत्त्वाचे असतात, ते जर आपले वाचून झाले असतील तर ओके आहे, त्याच्या पुढे आपण जाऊ शकतो. आपण जर ते झाले नसतील तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण ज्याला म्हणतो की वारंवार विचारले जाणारे प्रश्न हे शिक्षकांना विचारून घ्या आणि त्याची तयारी सगळ्यात पहिले करा. सगळ्याच गोष्टी करायला आता तुमच्याकडे वेळ नाही आहे, ठराविकच गोष्टी व्हायला पाहिजे, त्यातल्या त्यात ज्या ह्या 40-50%च्या गोष्टी आहेत तर तुम्ही आधी सगळ्यात पहिले ते करून घ्या. दुसरी गोष्ट, जे जर तुमचा तो टप्पा पूर्ण झाला असेल आणि तुम्ही ॲव्हरेजच्या कॅटेगरीमधले असाल, पुढचे 20-30% तुम्हाला किंवा 30-40% तुम्हाला तुमचं राहिलेलं असेल तर ते प्रश्न आता वाचायला घ्या. आणि मग ते झाल्यानंतरच जर काही अवांतर वाचन तुम्हाला वाटत असेल की बाबा हे येऊ शकतं किंवा हे थोडेफार चान्सेस आहे तर मग ते टॉपिक्स वाचायला घ्या. कारण बऱ्याच वेळी काय होतं की हेही करायचं आहे तेही करायचं आहे, ह्याच्यात महत्त्वाच्या गोष्टी राहतात किंवा सगळ्याच गोष्टींना इक्वल वेटेज दिलं जातं आणि त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम्स होतात. तर जे वाचले ते जास्तीत जास्त रिवाईज कसं करता येईल ह्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि जर आपलं काही महत्त्वाचं सुटलं असेल तर ते वाचून घेणं खूप गरजेचं आहे. त्या हिशोबाने हे प्रयत्न व्हायला हवेत. शेवटचा एक दिवस जो असेल त्याच्यात तर मी म्हणेन की नवीन काहीच वाचू नका. फक्त आणि फक्त आपण जे काही वाचलंय त्याचे पॉईंट वाईज रिहर्सल करा. त्याच्यात हे डिटेलमध्ये वाचत बसू नका, फक्त पॉईंट वाईज रिहर्सल करा. जर काही मी जसं म्हटलं की फॅक्च्युअल गोष्टी असतात जे लास्ट मोमेंटला रिवाईज होणं गरजेचे आहे तर त्या व्यवस्थित वाचून घ्या. ज्या इलॅबरेटिव्ह समजून घेणाऱ्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला थोडंफार आठवू शकतात, त्याचे फक्त पॉईंट्स बघा. नवीन काहीतरी वाचायला गेलं तर ती गोष्ट तुम्हाला वाचणं, समजून घेणं, लक्षात ठेवणं हे सगळी प्रोसेस करायचे, त्याच्यात मे बी अर्धा तास 1 तास जाऊ शकतो. तर हे नको व्हायला. फक्त महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे प्रश्न आणि त्याच्यातल्याही महत्त्वाच्या गोष्टी पॉईंट वाईज रिहर्सल करणं किंवा रिवाईज करणं. आणि जे फॅक्च्युअल गोष्टी आहेत जे जायच्या अगोदर आपल्याला वाचायलाच हवं तर त्या गोष्टीची रिहर्सल होणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, उद्या मला किती वाजता पोहोचायचं आहे ह्याचं प्लॅनिंग होणं खूप गरजेचं. बऱ्याच वेळी काय होतं की मुलं 5 मिनटं परीक्षा झालेली असतील, 5 मिनटं नंतर पोहोचतात आणि माझा सीट नंबर कुठे आहे, माझा हॉल कुठे आहे, आणि मग त्यांचा मेंदू हँग होतो. तर त्याच्यापेक्षा अगोदर एक पालकाने जाऊन किंवा कुणीतरी जाऊन चेक करणं की आपला हॉल कुठे आहे, आपलं सीट नंबर कुठे आहे, हे एकदा चेक करून घेणं हे बेटर राहतं. नसेल तर ॲटलिस्ट परीक्षेला आपण अर्धा तास किंवा 1 तास अगोदर पोहोचू ह्या हिशोबाने तुमचं प्लॅनिंग होणं गरजेचं असतं आणि तिथे पोहोचणं गरजेचं असतं. 30 मिनिट साधारणतः तुम्ही परीक्षेच्या ठिकाणी पोहोचा. 10 मिनिट अगोदर तुम्ही शांतपणे तुमच्या बेंचवरती बसा आणि 10 मिनिटं तुमच्या मेंदूला रेस्ट द्या. कारण बरीचशी मुलं काय आहे की तिथे हॉलमध्ये लास्टची बेल वाजेपर्यंत हॉलच्या बाहेर पुस्तक हे राहिलं ते राहिलं करत आणि तुम्ही मेंदूला म्हणजे हँग करत असतात. तर ते थोडंसं नको. 10 मिनिट अगोदर मेंदूला शांत होण्यासाठी सगळं बाजूला ठेवा. 10 मिनिट अगोदर सीटवरती जाऊन बसा. मी जसं तुम्हाला सांगितलं की ती 4-7-8ची जी टेक्निक आहे ते साधारणतः 5-10 वेळा करा. तुमचा मेंदू शांत होईल, तुमचा मेंदू फ्रेश होईल आणि मग जे काही तुम्हाला पेपर येईल त्याच्यावरती मग तुम्ही शांत पद्धतीने विचार करू शकाल. एवढं जर केलं तर मी जसं म्हटलं होतं की डर सबको लगता है लेकिन डर के आगे ही जीत है. आपण ह्या जर सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी केल्या तर डेफिनेटली त्यांना ह्या गोष्टीवरती ओव्हरकम करायला, परीक्षेच्या भीतीवरती ओव्हरकम करायला आणि चांगला रिझल्ट मिळायला आहे आणि जीत मिळायला नक्कीच सोपं पडेल. म्हणजे परीक्षेला जाताना भीती वाटणं जर आपल्याला नको असेल तर त्याकरता वर्षभर आपण सगळ्याचं नियोजन उत्तम पद्धतीने केलं आणि मुलांबरोबरच पालकांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग दिला सजगपणे, तर मुलांसाठी भीती राहणारच नाही. रोजच्या दिवसातलीच एक गोष्ट होऊन जाईल पेपर लिहिणंही.
डेफिनेटली. आणि जरी वाटली तरी ती नॉर्मल आहे हे समजून घेऊन त्याला टॅकल कसं आपण करू शकतो. मी जसं म्हटलं की ते एवढं होऊन सुद्धा परीक्षेत एखादा प्रश्न अननोन आला तर आपण ब्लॉक होऊ शकतो. इट्स ओके, हे नॉर्मल आहे. त्यावेळी डीप ब्रिदिंग करा आणि परत त्याच्याकडे नवीन जे प्रश्न आपल्याला येतात त्याच्याकडे फोकस करा. सो भीती ही असणार आहे, नॉर्मल आहे. त्याला कसं टॅकल करायचं हे शिका. ते आपण आपल्या आयुष्यातून नाकारू काढून शकत टाकू नाही. शकणार नाही, आपण त्याला नाकारू शकणार नाही. फक्त त्यापासून आपण परावृत्त कसे होऊ याचा विचार केला पाहिजे. आणि हे आपल्या आजच्या मुलाखतीतून आपल्या श्रोत्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना नक्कीच कळलं असेल. सर, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि इतकी सुंदर माहिती आम्हाला सांगितलीत. त्याबद्दल आमच्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य